नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे. अहमदनगर आणि काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढतीये. याचा परिणाम तिसऱ्या लाटेमध्ये होऊ नये तसंच इतर सुरक्षित जिल्ह्यांमधली अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सुरक्षित उपाययोजनांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निर्बंध उठवण्याबाबत सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय. राज्य पुन्हा एकदा अनलॉक करून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य सरकार सुरक्षित उपाययोजनांचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे. मुंबईमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्सना वेळ वाढवून दिली गेलेली होती. त्या संदर्भात वेळ वाढवून देण्याच्या बाबतीतला निर्णय आज मुख्यमंत्री घेण्याची शक्यता आहे. तसं निवेदन केल्याची माहिती असलम शेख यांनी दिलेली आहे. जेव्हा आपण त्यांना 10 पर्यंत संधी दिली होती त्या टायमाला विदिन अ वीक ते आले होते आणि त्यांचा सगळे असोसिएशनवाल्यांनी त्यांनी मागणी केली की रेस्टॉरंटला कमीत कमी जे आहे ते फुल टाईमची परवानगी घ्या. आता ईटिंग हाऊस झालं त्याला फुल टाईम परवानगी देण्यामध्ये काही हरकत नाही. तसेच 5 स्टार झाले, बाकीचे रेस्टॉरंट्स आहेत त्यांना फुल टाईम देण्यासंदर्भात जे आहे ते मला वाटतं आज मुख्यमंत्री साहेब त्याच्यावरती निकाल घेणार आणि ते चालू आम्हाला करता येईल. की मुंबईमध्ये लोकांना 9:30-8ची सवय नाही जेवायची आणि मुंबईवर बरेच राज्यातून किंवा आजूबाजूचे शहरातून लोक येतात. ठाणा, नवी मुंबई, सुरत, पनवेल वगैरे इकडनं लोक येत असतात कामासंदर्भात पण आणि त्यांना इथं रात्र होऊन जातं. म्हणून टायमिंग वाढणं फार गरजेचं आहे कारण रेस्टॉरंट आणि ईटिंग हाऊस जर उघडलं नसलं तर त्यांना त्रास होतो. ट्रेनची संख्या वाढवण्याचा प्रश्न आहे ते आम्ही वाढून घेतलेला आहे. आता केसेस येत नाही म्हणून सगळं एकदमच उघडायचं हे कितपर्यंत आपल्याला योग्य होणार आहे. केसेस डिप झालेले आहेत, केसेस बंद नाही झालेले आहेत. एका टायमाला जिथे 5-5, 10-10 हजार केसेस यायच्या ते आता 500च्या खाली आले आणि मृत्यूची संख्या जी यायची ते आज महानगरपालिकेमध्ये असं काहीच होत नाही. पण याला असं नाही समजा की आता लिबर्टी झाली आहे, वॅक्सिनेशन 100% झालेलं आहे आणि आपल्याला सगळं उघडायचं आहे. टप्प्याटप्प्याने उघडतो आणि टप्प्याटप्प्याने लोकांना ते सवयी झालेली आहे आणि तेच योग्य असणार. या दोन्ही महत्त्वाच्या बातम्यांसंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत सध्या. उदय, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्स संदर्भात बैठक घेत आहेत. राज्यातले जे नियम आहेत ते निर्बंध आहेत आणखीन शिथिल करण्यासंदर्भात चर्चा होतीये महत्त्वाची. काही याबद्दलचे महत्त्वाचे निर्णय आज जाहीर केले जाऊ शकतात का? त्याबद्दल सुरुवातीला काय सांगाल? वर्षा निवासस्थानी समिती कक्षामध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे कोविड टास्क फोर्स जे डॉक्टर आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांच्यासोबत ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि त्याचबरोबर आयुक्त हे देखील उपस्थित आहेत. सर्व राज्याचं लक्ष लागले आहे कारण राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा 100% जर रुळावर आणायची असेल तर राज्य पुन्हा एकदा 100% अनलॉक करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतोय हे पाहावं लागणार आहे. मात्र अहमदनगर आणि इतर आणखीन 2-3 काही जिल्हे आहेत तिथे मात्र कोविड संसर्ग बाधित झालेल्या रुग्णांची संख्या जी आहे ती वाढताना दिसत आहे. त्यामुळे एकीकडे इतर जिल्हे जे आहेत ते मात्र कोविड संसर्ग नियमामधून एक पूर्णपणे नियंत्रण मिळवत आहेत. मात्र अहमदनगरसारखे काही जिल्हे तिथे मात्र कोविड-19 संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध जे आहेत ते ठेवून इतर जिथे निर्बंध आहेत जिल्ह्यांमध्ये जिथे कोविड पूर्णपणे आता मुक्त होण्याच्या मार्गावर आहे अशा ठिकाणी निर्बंध शिथिल करून तिथल्या नागरिकांना एक दिलासा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. येत्या काही मध्ये दिवाळीसारखे मोठे सण उत्सव आहेत त्यामुळे त्या दिवशी विशेष करून मुंबईतली सर्व आणि इतर राज्यातली सगळं अर्थव्यवस्था जी आहे ती सुरळीत सुरू राहावी त्यावरती अनेक अर्थकारण जे आहेत ते अवलंबून असतात. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे रुळावरती आणायची आहे त्यासाठी राज्य पूर्णपणे 100% अनलॉक करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर मुंबईतून मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट्स आणि हॉटेल मालकांची मागणी देखील होती आहे की सध्या जी काही रात्री 10 वाजेपर्यंत निर्धारित वेळ दिलेली आहे हॉटेल सुरू करण्यासंदर्भात ती वाढवून मिळावी जेणेकरून मुंबईतले हॉटेल्स उद्योग जो आहे तो आणखीन तेजीमध्ये येईल अशा दृष्टिकोनातून ते मागणी करतात. त्यावरती काय प्रामुख्याने निर्णय होतोय ते पाहावं लागणार. त्यावरून मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल वाहतूक जी आहे तिथे इतर आणखीन काही नागरिकांना प्रवेश मिळतो
मिळू शकेल का हे देखील पाहावं लागणार आहे। एकूणच राज्याच्या जनतेचं आणि मुंबईकरांचं देखील या बैठकीकडे महत्त्वाचं लक्ष लागलेलं आहे। राज्य सरकार नेमकी काय भूमिका जाहीर करते, काय निर्णय जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। बिलकुल उदय, आणि खास करून सिनेमागृह असतील किंवा रेस्टॉरंट्सचा जसा आपण उल्लेख केलात, सिनेमागृह खुली करण्यासंदर्भात आणि रेस्टॉरंट्सची वेळ वाढवून देण्यासंदर्भात आपण निवेदन केल्याचं असलम शेख यांनी खास करून रेस्टॉरंटच्या बाबतीत म्हटलं होतं। त्या अनुषंगानं आज या संदर्भातला निर्णय जाहीर होऊ शकेल का? काही ठोस त्याबद्दल सकारात्मक निर्णय आज जाहीर केले जाऊ शकतील अशी शक्यता वाटते का? येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातली सर्व सिनेमागृह मल्टिप्लेक्सची ते सुरू करण्यात येणार आहेत। मात्र काही निर्मात्यांनी किंवा मल्टिप्लेक्स धारक जे आहेत, स्क्रीनचे मालकांनी एक मागणी लावून धरली आहे की आम्हाला आणखीन थोडी मोकळीक मिळावी, जेणेकरून जे 50% म्हणजे 50% क्षमतेने मल्टिप्लेक्स सुरू करण्यासंदर्भात जी काय परवानगी मिळालेली आहे ती पूर्ण क्षमतेने थिएटर सुरू करण्याची परवानगी मिळावी, जेणेकरून गेले 2.5 वर्ष जे का कोविड पॅन्डेमिकमध्ये या सर्व मल्टिप्लेक्स धारकांचं नुकसान झालेलं आहे ते काही प्रमाणात भरून येऊ शकतात। कारण त्यामुळे अनेक सिनेमे जे आहेत बिग बजेटवाले ते देखील रिलीजसाठी थांबलेले आहेत। एकदा 20 ऑक्टोबरपासून जेव्हा परवानगी मिळते तेव्हापासून सर्व बिग बजेट सिनेमे जे आहेत ते देखील रिलीज होणार आहेत। त्यामुळे एक पूर्ण क्षमतेने आम्हाला मल्टिप्लेक्स थिएटर जे आहे ते सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी निर्मात्यांनी आणि मल्टिप्लेक्स मालक जे आहेत त्यांनी केलेली आहे। त्यांना परवानगी मिळते का हे पाहावं लागणार आहे। मात्र हे सगळं होत असताना आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील एक निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळू नये या दृष्टिकोनातून देखील राज्य सरकार उपाययोजना करत आहे। नेमके काय आता निर्णय होतात हे पाहावं लागेल आपल्याला। बिलकुल उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल, आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही घेणारच आहोत। आपण पाहिलं कोविड टास्क फोर्स सोबत मुख्यमंत्र्यांची बैठक सध्या सुरू आहे। या बैठकीनंतर काही महत्त्वाचे निर्णय जाहीर होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुढच्या बातमीकडे आपण आता वळूया। ठाण्यामध्ये आज महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेना, आपापसात भिडल्याचं बघायला मिळालं आणि महापौर दालनामध्येच ही खडाजंगी झाल्याचं दिसलं। बॅनरबाजी आणि लसीकरणाच्या कॅम्प्सवरनं ही शाब्दिक चकमक झाल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या दरम्यान ही शाब्दिक चकमक झडल्याचं दिसलं। महापौर दालनामध्येच हा सगळा वाद सुरू होता। लसीकरण कॅम्प बाबतच्या धनादेशावरनं महापौर आणि आनंद परांजपे यांच्या दरम्यान झुंजल्याचं बघायला मिळालं। शाब्दिक चकमक देखील झाली होती। सोबतच खारेगावातील बॅनर फाडल्याचं प्रकरण देखील, या मुद्द्यावरून देखील खडाजंगी झाल्याचं दिसलं। सीसीटीव्ही फुटेज आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। आनंद परांजपे यांनी हे सीसीटीव्ही फुटेज दाखवलं। बॅनर फाडल्याच्या प्रकरणावरनं शाब्दिक चकमक झाल्याचं महापौर दालनामध्ये बघायला मिळालं। माननीय गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी स्वतः हा 20 लाखाचा चेक 10 लाख एका प्रोग्रॅमला हा मी त्यांना द्यायला गेलो होतो की 10 लाख रुपये 147 कोपरी पाचपाखाडी मतदारसंघासाठी 10 लाख रुपये ठाणे विधानसभेमध्ये शिवाजी मैदान येथील जो काय खर्च लागेल तो आम्ही करायला तयार आहोत। पण महापौरांचं कसं आहे, खोटं बोला पण रेटून बोला। डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे सातत्याने 2 दिवस ती संपूर्ण देखरेख करत होती, संपूर्ण यंत्रणा राबवत होती, संपूर्ण इन्फ्रा त्या ठिकाणी उभं केलं होतं आणि त्या ठिकाणी खूप चांगलं लसीकरण झालं। 3470 लसीकरण, म्हणजे शहराच्या भागामध्ये सुद्धा एवढ्या जण लसी घ्यायच्या बाकी होते, वंचित होते। याचं कौतुक करायला पाहिजे का ह्याचं राजकारण करायला पाहिजे? मी खासदार आनंद परांजपे की त्यांनी त्या दिवशीचं आपण मोठे आहोत, आपण थोडेसे वरचे पदाधिकारी आहोत, एखाद्याकडनं जर असं काही एखाद्याने शिबिर लावलं किंवा काय झालं तर आपण त्याचं कौतुक करायला पाहिजे का त्याचं श्रेय घ्यायला आपण जायला पाहिजे, फुकटचं श्रेय घ्यायला पाहिजे? या सगळ्या घडामोडी संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांमधल्या नेत्यांमध्येच, तेही महापौरांच्या दालनामध्ये 2 मुद्द्यांवरनं जुंपल्याचं आपण पाहिलं। शाब्दिक खडाजंगी झाली, खूप मोठ्या प्रमाणात बरंच काही काही बोललं गेलं। अजित, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगाल?
अजिंक्य, तू जर शिवसेनेचे ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांचं शेवटचं वाक्य ऐकलं असेल तर तो लक्षात येईल की फुकटचं श्रेय हाच एक मुद्दा आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं सुरू आहेत आणि ह्या कामांमध्ये कोण कुठे श्रेय घेईल याचा नेम नाही आणि त्यावरूनच हे वाद होतात. आता ही घटना अशी आहे की शनिवारी एक मोठा कॅम्प जो आहे तो ठाण्यातल्या कळव्यामध्ये एक कॅम्पचं आयोजन केलं गेलं होतं. खूप मोठा कॅम्प होता. या कॅम्पसाठी निधी आम्ही दिला होता असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे, पण बॅनरबाजी मात्र सगळी जी आहे ती शिवसेनेने केली होती, अगदी लसीकरण केंद्राच्या आतमध्ये देखील. आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं खारेगाव इथं लसीकरण केंद्राच्या बाहेरच एक मोठा बॅनर लावला होता. तो बॅनर मात्र कोणीतरी फाडला असा दावा सुरुवातीला आनंद परांजपे यांनी केला होता, पण नंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे की शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे या व्यक्तीनेच हा बॅनर फाडलेला आहे. त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील त्यांनी जारी केलेलं आहे. हा त्या दिवसापासूनच वाद सुरू होता. 24 तासाच्या आतमध्ये संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता, पण कारवाई झाली नाही आणि त्यामुळे आज थेट महापौर कार्यालय गाठलं आणि शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. हा फक्त एकच मुद्दा नाहीये, याच्या आधी देखील नुकतं जेव्हा महाराष्ट्र बंद होतं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनी एकत्रितपणे मोर्चा काढला होता, पण काँग्रेसचा वेगळा मोर्चा होता. असे अनेक मुद्दे आहेत, अनेक विषय आहेत की ज्या सगळ्या गोष्टींकरता किंवा या मुद्द्यांवरून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत ठाण्यामध्ये अजिबात जात नाही. त्यांना त्यांच्यावर कुठे एकत्रित यायला पण ते नकार देतात व कुठलाही विषय असो. आणि वारंवार काँग्रेसमार्फत शिवसेनेवरती आरोप केले जातात की त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस देखील हेच करते. पण जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये सत्तेमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रितमध्ये सत्ता उपभोगतायत. त्यांचे नेते खांद्याला खांदा लावून काम करतायत. पण खाली जर पाहिलं तर अजूनही या सगळ्या पक्षांमध्ये खाली कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये दिलजमाई झालेली नाहीये. कारण का वर्षानुवर्षाची ही दुश्मनी आहे, वर्षानुवर्षाचा हा सगळा राडा आहे. तो कसा काय एकत्रित वर्ष 2 वर्षामध्ये सगळ्यांचे मन एकत्रित येतील आणि पुढे निवडणुका लढवतील. आता पुढे ठाणे महानगरपालिकेमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. त्या निवडणुकीमध्ये नेमकं चित्र काय असेल त्याचे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. त्यावेळेस देखील हे पक्ष एकत्रित येतील की नाही हा जो वारंवार प्रश्न विचारला जातो किंवा सामान्य लोकांना हा प्रश्न पडतो त्याचं हे जिवंत उदाहरण आहे की वारंवार या सगळ्या पक्षांमध्ये अजूनही राडे सुरू आहेत. यांचे वाद जे आहेत ते इतके विकोपाला गेलेले आहेत की खालच्या पातळीमध्ये तरी एकत्रित येणे सध्या शक्य नाहीये. पण यांचे वरचे नेते अथक प्रयत्न करतात. त्यामुळे निवडणुकीचं चित्र काय ते नंतर आपल्याला पाहता येईल. पण त्याची एक पार्श्वभूमी जी आहे ती आपण आज पाहिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. राज्यात जरी राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत असले तरी ठाण्यामध्ये मात्र स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या भागांमध्ये मात्र 2 पक्षांमध्ये खडाजंगी होतीये. त्यांचेच नेते कार्यकर्ते आपापसात शाब्दिक चकमकींमध्ये सहभागी होत असल्याचं दिसतंय. ठाण्यातलं महापौरांच्या दालनातलं हे उदाहरण आपण सध्या पाहतो. पुढची बातमी बघूया. अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसलंय. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये दिवाळीपूर्वी सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देण्याचा ठराव करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आणि या ठरावाच्या मुद्द्यावरूनच आमदार आणि पालकमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं दिसलं. आमदार रवी राणा यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. जिल्हा नियोजन समितीची जी बैठक आहे ते पोकळ आश्वासनासाठी बैठक घेतलेली आहे. पूर्ण 90% विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कटोती दिलेली आहे. रस्त्यावर पैसे नाही आहे, कुठल्याही विकास कामावर पैसे नाही आहे, फक्त देखावा म्हणून ही बैठक आयोजन केलेली आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचा पहिला मुद्दा जवळपास अर्धा-पाऊण तास पूर्ण डीपीडीसी मीटिंग बंद करावं लागली. तिथे माझी मागणी होती पूर्ण डीपीडीसी मीटिंग बंद केली की या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी 28 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्या खात्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे जमा केले पाहिजे अशी मागणीचा ठराव पूर्ण एकमताने जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी ठराव घेण्याचं मला आश्वासन दिलं. पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि कलेक्टरने सुद्धा सांगितलं की आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 28 तारखेपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंतीचा ठराव या ठिकाणी घेत आहे. तो ठराव या ठिकाणी त्यांनी घेतला आणि त्या ठराव घेतल्यानंतर मी बाहेर आलो. आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया आपण आत्ताच पाहिली. मात्र शेतकऱ्यांना
मदतीच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी या अमरावतीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान झाल्याचं बघायला मिळालं. आमदार रवी राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली, शाब्दिक वाद झाला. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. संजय, शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावर पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याचं डीपीडीसीच्या बैठकीत दिसलं. संजय, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, निश्चितच खरं पाहता कोरोनानंतर गेल्या अनेक दिवसानंतरची ही डीपीडीसीची पहिली बैठक होती आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. डीपीडीसीची बैठक सुरू होण्यापूर्वीच आमदार रवी राणा जे आहेत ते नियोजन भवनाच्या बाहेरच आक्रमक झाले. त्यांनी शेतकऱ्यांचं कुजलेलं सोयाबीन जे आहे ते सोयाबीन त्या ठिकाणी आणून टाकलं आणि त्या ठिकाणी ते पेटवलं, त्याला आग लावली. त्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा संत्रा जो आहे, संत्रा मोठ्या प्रमाणात या पावसामुळे गळलेला आहे, त्यामुळे संत्रा सुद्धा त्या ठिकाणी फेकून दिला. आणि त्यानंतर जेव्हा रवी राणा डीपीडीसीच्या बैठकीत गेले त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा हा सातत्याने लावून धरला की जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत मदत जमा झालेली नाही, त्यामुळे डीपीडीसीच्या बैठकीत हा ठराव घ्यावा यासाठी रवी राणा हे आग्रही होते. आणि यावरूनच रवी राणा आणि पालकमंत्री दोघांची चांगलीच खडाजंगी झाली. जवळपास मीटिंग सुरू झाल्यानंतर लगेच रवी राणा यांनी मुद्दा लावून धरला, तर पालकमंत्री यांनी अनुपालन झाल्यानंतर हा मुद्दा विचारात घेतला जाईल असं बोलल्या. त्यामुळं रवी राणा आणि पालकमंत्री या दोघांमध्ये बराच वेळपर्यंत शाब्दिक युद्ध चाललं. पोलिसांना बोलवण्यापर्यंत सुद्धा पालकमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले होते की पोलीस आयुक्तांना बोलवा आणि रवी राणा यांनी शांत करावं म्हणून. मात्र काही वेळानंतर रवी राणा यांनी शेवटी त्या बैठकीतून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि शेतकऱ्यांना मदत देण्याची जी भूमिका आहे ती भूमिका या डीपीडीसीच्या बैठकीत घ्यावी, तसा ठराव करावा आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे टाकावे अशी मागणी करत रवी राणा यांनी या डीपीडीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकत शेवटी बैठकीतून बाहेर निघून गेले. मात्र आजची बैठक जी आहे ही चांगलीच वादग्रस्त झाल्याचं या बैठकीतून दिसून आलेलं आहे. बिलकुल अजिंक्य. संजय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरनं जोरदार खडाजंगी झाल्याचं या अमरावतीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पाहायला मिळालं. आणि यानंतर पाहूया मुंबईकरांना मोठी दिलासा देणारी बातमी. मुंबईमध्ये रविवारी 0 कोरोना बळींची नोंद झालेली आहे आणि मुंबईकरांसाठी ही एक खूप दिलासादायक आणि समाधानकारक बाब आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचं मुंबईतलं प्रमाणही आता कमी होत आहे. रविवारी मुंबईत 367 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. 518 जणांना डिस्चार्ज दिला गेलेला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97% इतकं आहे. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत मुंबईकरांचं अभिनंदन केलेलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. 26 मार्च 2020 नंतर आज प्रथमच मुंबईत एकही कोविड मृत्यूची नोंद झालेली नाही. आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अशीच वाटचाल पुढेही सुरू ठेवायची आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा आणि प्रतिबंधक लस घ्यावी. तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोतच, अशा आशयाचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. मुंबईमध्ये एकीकडे रुग्णांची संख्या कमी होतीये, डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढतंय आणि त्यातच एकही कोरोना बळीची नोंद झालेली नाही. त्यामुळे दिलासादायक परिस्थिती आहे. एकीकडे मुंबईमध्ये दिलासादायक स्थिती असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. गेल्या 2 दिवसात तब्बल 270 रुग्णांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ होतीये. नाशिकच्या सिन्नर, येवला आणि निफाड भागात सर्वाधिक रुग्ण दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता सतर्क झालेली आहे. रुग्णांमध्ये नगर जिल्ह्यात प्रवास करून आलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. प्रसार रोखण्यासाठी आता आक्रमक निर्णय घेतले जात आहेत. नव्या बाधितांमध्ये लक्षणं कमी असली तरी होम क्वारंटाईन सुविधा बंद करण्यात आलेली आहे. प्रत्येक बाधितावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. नगर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर रँडम तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. आपले नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नाशिक ग्रामीण भागातली वाढती कोरोना रुग्णसंख्या थोडासा चिंतेचा विषय आता ठरत चाललेली आहे. काय नेमकं आता यासाठी केलं जात आहे? आक्रमक पद्धतीनं आता
ज्या आरोग्य यंत्रणा आहेत त्या सतर्कता तर बाळगतायत, उपाययोजनांना देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रशांत, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी नाही तर काही महिन्यांपूर्वी आपल्या देशात लोकसंख्येच्या आधारावर सगळ्यात जास्त रुग्णसंख्येचा प्रादुर्भाव होणारा जिल्हा म्हणून नाशिकचं नाव पुढे आलं होतं. आणि याच नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणाने योग्य ते काम केलं, यामुळे दिलासा मिळाला. पण ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा येवला, नाशिक आणि सिन्नर, येवला, निफाड आणि सिन्नर या 3 तालुक्यांमध्ये प्रादुर्भाव अधिक वाढतोय. गेल्या 2 दिवसांमध्ये 270 नवे रुग्ण याच्यात सापडलेले आहेत. जिल्हा परिषदची आरोग्य यंत्रणा ताकदीनं कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर, आणखीन याचबरोबर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील या सगळ्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीनं अत्यंत महत्त्वाचे निर्णय आले. विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये आपल्या एपीएमसी बाजार समितीमध्ये गेलेले शेतकरी असो किंवा वेगवेगळ्या व्यवहारासाठी गेलेले असो, या ठिकाणावर आलेल्या रुग्णांची संख्या ही सगळ्यात जास्त दिसून येते. याचमुळे नाशिक आणि नगर या जिल्ह्यावरची रँडम तपासणी आता सुरू केलेली आहे की आणि सगळ्यात महत्त्वाचा आक्रमक निर्णय की ज्यांचे सिम्पटम्स कमी आहेत पण तरी अँटीजेन टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आले तरी त्यांना कोणत्याही प्रकारचं होम क्वारंटाईनची सवलत किंवा सुविधा देणं बंद केलंय. सरकारी यंत्रणांनी आपल्याच रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर मोफत उपचार सुरू केलेत की कोणत्याही प्रकारे यांच्याकडनं अधिक प्रादुर्भाव होऊ नये, कारण अशा प्रकारचे सुद्धा घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. याचमुळे हे नियंत्रण राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फैलाव होऊ नये याकरता म्हणून आक्रमक निर्णय घेतले आणि त्याचा नक्की फायदा होईल अशी अपेक्षा नक्की सगळे व्यक्त करत आहे. पण याचबरोबर महत्त्वाचं हे सुद्धा आहे की नागरिकांनी ढिलाईने वागणं बंद केलं पाहिजे, कारण त्याचाच सगळ्यात जास्त मोठा फटका असतोय. सगळं काही जनजीवन सुरळीत झालंय, सामान्य झालंय, अशा प्रकारे जे लोकांनी वागायला आणखीन सुरुवात केलेली आहे त्याचाच कुठेतरी फटका हा दिसून येतोय. बंधनं ही सगळ्याच ठिकाणी पाळणं आवश्यक आहे. अजिंक्य, अगदी खरंय प्रशांत, आपण जे म्हणालात ते अगदी खरंय. बंधनं, निर्बंध पाळणं आता लोकांसाठी गरजेचं बनलेलं आहे. धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज गुरुमा कांचनगिरी आणि जगद्गुरू सूर्याचार्य यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्ण कुंजवर भेट घेतली. या भेटीदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. हिंदू राष्ट्र बांधणीसाठी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय. राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसत असल्याचं कांचनगिरी यांनी म्हटलंय. तर राज ठाकरेंची भेट घेण्याआधी कांचनगिरी यांनी शिवाजी पार्कमधल्या बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादनही केलं. त्यानंतर आता राज ठाकरे हे दिवाळीनंतर अयोध्येत जाणार असल्याची ही मोठी माहिती समोर आलेली आहे. दरम्यान कांचनगिरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. तुमच्या राज्यातले मनसेकडून मार खात होते तेव्हा कांचनगिरी कुठे होत्या? त्या आध्यात्मिक बेस सोडून वागतायत. त्यांनी त्यांच्या चौकटीत राहावं. यांनी कोण कोणाचा वारसदार आहे हे सांगू नये असं महापौरांनी म्हटलंय. तुमच्या राज्यातले मुंबईत जेव्हा मार खात होते ह्याच मनसेकडनं तेव्हा हे कुठे होत्या? त्या आत्ता कशाला त्याच्यावर पांघरून घालते? याचा अर्थ यांच्या ज्या आध्यात्मिक बेस सोडून वेगळ्याच बेसला जात आहेत. तर मला असं वाटतं ते किती ह्याच्या गिरी काय कांचनगिरी महंत वगैरे, तर त्यांनी त्यांच्या दायरेत राहून त्यांच्या चौकटीत राहून काम करावं. नको त्या चौकटीत येऊन घुसण्याचा प्रयत्न करू नये. आणि कोण कोणाचा बाप किंवा कोण कोणाचे वडील, कोण कोणाचा वारसा ते ह्यानी नाही सांगायचा. यांना तो अधिकार नाही. तर किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांवर कांचनगिरी यांनी रोखठोक उत्तर दिलंय. ते देखील पाहूया. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः कांचनगिरी आहेत आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कांचनगिरी जी, आप क्या बताओगे? कुछ समय पहले आपकी मुलाकात मनसे प्रमुख राज ठाकरे जी से हुई, उसके बाद शिवसेना की जो मेयर है किशोरी पेडणेकर, उन्होंने कहा है कि जब उत्तर भारतीय को मारपीट मनसे की ओर से की जा रही थी तब कांचनगिरी कहाँ पर थे? देखिए, मैं स्पष्ट कर देना चाहती हूँ, उस टाइम में मैं विदेश में थी, 20 साल विदेश रही हूँ. और आज जो है उस दरमियान भी मैं हिंदू राष्ट्र के लिए काम कर रही थी और हिंदू राष्ट्र मेरा एजेंडा है. और ये पौर साहिबा ने बोला है, मैंने उनकी बयान सुनी है, सुपारी लेके कंचनगिरी मुंबई आई हैं.
मैं उनसे ये पूछना चाहती हूँ सुपारी का मतलब क्या होता है मैडम? आप मुझे ये बताइए। संत के लिए आपके मन में जरा भी सम्मान नहीं है? आप ऐसे पार्टी से आते हैं जहां संतों का सम्मान नहीं है, संतों को पाल घर में मारा जाता है, और आप अपनी आंख और कान बंद करके और सुपारी की बात करती है। सुपारी तो हमारे देश में, बिहार में सुपारी बोलते हैं, सुपारी दे के मारना। तो क्या आप मुझे भी मरवाएंगी? ऐसी बयानबाजी ना करें। पहले आप संतों का और संस्कृति का सम्मान करना सीखें। वो एक हिंदू, बड़े लेवल के हिंदू हृदय सम्राट थे। उनको तो सारी दुनिया उनको उस ढंग से मानती है और उनको पूजती है। और जो क्या बोलते हैं, जो हिंदुत्व के राह पे ना चल के किसी और का हाथ पकड़ लिया, जिसने देश का बंटवारा किया, जिसने देश को कश्मीर और क्या बोलते हैं पाकिस्तान अलग किया। मैं ये कहना चाहती हूँ, क्या आज कांग्रेस है, कांग्रेस की क्या अस्तित्व थी पूरा? अगर आज बीजेपी सरकार नहीं आती तो आज सचमुच में हमारा देश इस्लाम देश बन जाता। वो तो इस्लाम देश, रोड का नाम अकबर रोड है, अकबर रोड है, ये हुमायूं रोड है। ये कौन सी बात है भाई? उनका महाराष्ट्र उनकी बाप की नहीं है। मैं आऊंगी, ये हमारी भूमि है, ये हमारी हिंदू राष्ट्र की भूमि है। महाराष्ट्र हमारी भारत भूमि है। ये महाराष्ट्र कोई विदेश नहीं है, पाकिस्तान नहीं है महापौर, ये जान लीजिए। यहाँ मेरा आने का अधिकार है, और न्याय अन्याय हो रहा है तो उस पर भी मेरा बोलने का अधिकार है। संतों का आदिकाल से राजनीतिक में एनीवे हर टाइम उनका मार्गदर्शन रहा है, मार्गदर्शन करते रहे हैं न्याय और अन्याय के प्रति। तो वो उनको तो लगता है उन्होंने इतिहास पढ़ा नहीं है, अनपढ़ होके महापौर बन गई हैं। तो और मैं क्या कह सकती हूँ? इसके बाद फिर से आपका मुंबई दौरा होने वाला है? बिल्कुल, मैं तो डरती नहीं हूँ। मैं जब मुझे आतंकवादी लोग मुझे चैलेंज करते हैं, मैं वहां खड़ी होती हूँ। एक छोटी सी हस्ती है महापौर, मैं उससे क्या डर जाऊंगी? जिसके दिल में संतों के प्रति जरा सा भी सम्मान नहीं है, तो मैं उसकी बात की कोई व्हॅल्यू नाही देती हूँ। महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। करण्यात येणार आहे। राज्यातली उपहारगृह, दुकानं यांच्या वेळा वाढवल्या जाणार आहेत। अम्युजमेंट पार्क देखील आता सुरू केले जाणार आहेत। मुलांचं लसीकरण आणि कोविड नियमांचं पालन याबाबत जनजागृती केली जावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या कोविड टास्क फोर्स सोबत महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। त्यानंतर आता ही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येतेय। आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर, राज्यातल्या हॉटेल्सच्या वेळा वाढवल्या जाणार आहेत। हॉटेल्सच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना तयार केली जाणार आहे। नियमावली असेल या संदर्भात, आणि राज्यातली उपहारगृह, दुकानं यांच्या वेळा वाढवल्या जाणार आहेत। हॉटेल्सच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना तयार केली जाणार आहे। अम्युजमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला गेलेला आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेल्याचं समोर येताना दिसतंय, सविस्तर त्याबद्दल काय सांगाल? मुख्यमंत्री कार्यालयाकडे आता जी अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार कोविड टास्क फोर्समध्ये राज्यातील रेस्टॉरंट्स आणि दुकानं यांची जी सध्या निर्धारित वेळ दिलेली आहे की रात्री 10 वाजेपर्यंत खुली करण्याची मुभा दिलेली आहे, ती आता वेळ वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यातल्या रेस्टॉरंट मालकांना, ग्राहकांना आणि त्याचबरोबर दुकानदारांना एक मोठा दिलासा आपण म्हणू शकतो। कारण हे रेस्टॉरंट्स आणि दुकानांची वेळा वाढवण्यासंदर्भात मोठी मागणी जी आहे राज्यभरातल्या शहरांमधून आणि तालुका पातळीवरच्या शहरांमधून देखील मोठ्या प्रमाणात होत होती। कारण एक अर्थकारणाचा खूप मोठा विषय गेले 2.5 वर्ष जवळपास निर्बंधांमध्ये सर्वांनी दिवस काढलेले आहेत। त्यामुळे खूप मोठा फटका जो आहे, आर्थिक फटका जो दुकानदारांना आणि रेस्टॉरंट मालकांना देखील पडलेला आहे, त्यावरती अवलंबून असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना देखील बसलेला आहे। तर आता कुठेतरी एक कोविड संसर्गाची जी बाधा आहे ती नियंत्रणात आलेली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा रेस्टॉरंट जे आहे ते 100% खुली करण्याची मागणी जी आहे ती करण्यात येत होती। त्याला आता कुठेतरी राज्य सरकारने देखील प्रतिसाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र हे सर्व होत असताना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे जे पालन जे आहे ते मात्र करावं लागणार आहे। 2 डोस गेलेल्यांनाच या
रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळणार का, त्या संदर्भातली जी अधिकृत अधिसूचना जी आहे ती राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था जी आहेत स्थानिक म्हणजे मुंबई महापालिका असेल किंवा ठाणे महापालिका असेल, पुणे महापालिका असेल, हे त्यांच्या स्वतःच्या स्तरावरती काढणार आहेत. एकूणच या सगळ्या परिस्थितीवरती राज्य सरकारच्या आजच्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा देखील झालेली आहे. त्याचबरोबर इतर जे काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत, अम्युझमेंट पार्क असेल किंवा इतर पार्क असतील ते सुरू करण्यासंदर्भात देखील निर्णय झालेला आहे. त्यामुळे त्यांना देखील एक प्रकारे दिलासा मिळू शकतो, कारण येत्या काही दिवसात दिवाळीसारखे मोठे उत्सव आहे, त्यानंतर क्रिसमस आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये खूप मोठं आर्थिक उलाढाल जी आहे. उदय, हॉटेल्सच्या बाबतीत काही मार्गदर्शक सूचना देखील नव्यानं आता जारी करण्यात येणार असल्याचं समजलं होतं. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? आणि वेळा वाढवण्याबद्दलचा जो निर्णय आहे तो वेळ नेमकी किती वाजेपर्यंत असेल, त्याबद्दलची घोषणा नेमकी केव्हापर्यंत होईल, याबद्दलची काही अपडेट? याबद्दलची अधिसूचना जी आहे ती स्थानिक पातळीवरती निघण्याची अधिक माहिती आहे. तर मुंबई महापालिका मुंबई शहरातल्या रेस्टॉरंटच्या वेळा किती वाजेपर्यंत खुल्या ठेवाव्यात या संदर्भात जाहीर करेल आणि त्याजवळ इतर शहरांचे जे महापालिका असतील किंवा नगरपालिका असेल त्या शहरातले आयुक्त या संदर्भात अधिसूचना जाहीर करतील. मात्र सध्या जी निर्धारित वेळ दिलेली आहे निर्बंधांची, रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईतले रेस्टॉरंट्स आणि दुकानं ही खुली ठेवण्याची मुभा आहे. ही रात्री 12 वाजेपर्यंत मिळावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. ती आता पूर्ण होते का पाहावं लागेल. रात्री किती वाजेपर्यंत रेस्टॉरंट्स आणि दुकानं यांना खुली करण्याची परवानगी मिळते आहे आणि ही परवानगी जर मिळत असेल तर त्यासाठी काय नियम असतील हे देखील आता त्या अधिसूचनेमध्ये जाहीर केले जाणार आहे. आता फक्त निर्णय घेण्यात आलेला आहे, मात्र त्या संदर्भात अधिसूचना जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था जी आहेत त्या जाहीर करणार आहेत. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं घेणारच आहोत. मात्र महत्त्वाचे निर्णय घेतले गेल्याचं समजतंय. याबद्दलची अधिसूचना देखील आता काही वेळातच जारी होईल. एक मार्गदर्शक सूचना देखील या संदर्भात जारी होणार असल्याची देखील माहिती मिळते. पुढची बातमी बघूया. राज्यामध्ये 3 ठिकाणी मोठे अपघात झालेले आहेत. एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय. पिंपरीमध्ये बाईक अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 बहिणी गंभीर जखमी झाल्यात. बीड जिल्ह्यात ट्रॅक्टर दरीत कोसळून एका मजुराचा मृत्यू झालाय, तर 4 जण जखमी झालेले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जण ठार झालेत. बोरघाटात मुंबई लेनवर 6 वाहनं एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती. तीव्र उतारावर गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं एक टेम्पो दुसऱ्या टेम्पोवर जोरात आदळला. त्यामुळे टेम्पो पुढच्या कारवर आदळला, तर कार टेम्पो आणि ट्रेलरच्या मध्ये चिरडली गेली. परिणामी 3 जणांचा यामध्ये मृत्यू झाला. पिंपरीतल्या खडकीमध्ये भरधाव बाईकचा अपघात झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर अपघातग्रस्त बाईकनं फरफटत जात दुचाकीला धडक दिल्यानं त्यावरच्या 2 बहिणी गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त दुचाकीनं पेट घेतला. दुचाकीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या अपघातामुळे जुन्या पुणे मुंबई हायवेवरच्या रस्त्याच्या सुरक्षिततेसंदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. बीड जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीसाठी निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली घाटामध्ये 150 फूट खोल दरीत कोसळली, ज्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले. अंबाजोगाई तालुक्यातनं मजुरांना घेऊन ट्रॅक्टर कर्नाटकच्या दिशेनं चाललेला होता. या अपघातामुळे ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या डीएनए मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर कोरोनाची तुम्हाला लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, आणि तीही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन आता सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळतील. तर वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.